नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत गायकवाड सर, टॉपर करिअर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। काल आपण बघितलेले पालघर जिल्ह्याचे जीकेचे प्रश्न, आज आपण बघत आहे नवी मुंबई या जिल्ह्याला पडलेले जीकेचे सर्व प्रश्न, प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण। परत एकदा सांगतो की व्हिडिओ थोडा लेंदी होईल, थोडा मोठा होईल, पण कमीत कमी 100 प्रश्न तरी आरामात मिळून जातील या 25 प्रश्नांवरच। त्याच्यामुळे व्यवस्थित बघा, लक्ष देऊन बघा आणि नोट करून ठेवा, जे एक्स्ट्रा नॉलेज मध्ये भर पडते। तर चला पहिल्या प्रश्नाकडे। तो मी नव्हेच, ब्रह्मचारी आणि मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण आहेत? तो मी नव्हेच, ब्रह्मचारी आणि मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण आहेत? तर या नाटकाचे नाटककार आहेत प्र के अत्रे। या प्र के अत्रेंची ही विशेष गाजलेली नाटकं होती। त्याचबरोबर अजून यांची नाटकं गाजली, त्याच्यात एक महत्त्वाचं येतं लग्नाची बेडी, हे खूप गाजलेलं नाटक होतं। आणि दुसरं होतं भ्रमाचा भोपळा। तर भ्रमाचा भोपळा आणि लग्नाची बेडी ही दोन नाटकं एक्स्ट्रा लक्षात ठेवा। आणि पहिली तो मी नव्हेच, ब्रह्मचारी आणि मोरूची मावशी ही पण नाटकं एक्झाम ओरिएंटेल महत्त्वाची होती। नवी मुंबईच्या पेपरला पहिलाच प्रश्न आहे। आता ह्याच्यात अजून प्रश्न वनरक्षकला एक पडून गेला नाटकांवरतीच की तृतीय रत्न हे नाटक 1855 मध्ये कुणी लिहिलं? तर तृतीय रत्न होतं महात्मा ज्योतिराव फुल्यांचं। मग हे पण नाटक एक्झाम ओरिएंटेल महत्त्वाचं आहे। इथं तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, मोरूची मावशी, लग्नाची बेडी आणि भ्रमाचा भोपळा ही नाटकं कुणाची? तर ही नाटकं आहेत प्र के अत्रे यांची। ते नाटककार होते आणि प्रश्न एक्झामला पडला। चला नेक्स्ट क्वेश्चन। दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ग्रंथांवर एक्झाम ओरिएंटेल जास्त फोकस केला जातो, शब्द पुस्तकं त्याच्यावर पण प्रश्न असतो। त्याच्यामुळे प्रश्न दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ह्याचे लेखक, ह्याचे रचयिता आहेत कार्ल मार्क्स। हे आहेत जर्मन विचारवंत आणि या जर्मन विचारवंतांचा हा विशेष गाजलेला ग्रंथ आहे दास कॅपिटल, ज्याच्यात सायकोलॉजीचा विशेष उल्लेख करून सांगितलेला आहे। दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कार्ल मार्क्स यांनी लिहिला। आणि ते कोणत्या देशाचे विचारवंत? तर ते जर्मन विचारवंत आहेत। आता इथं बाबासाहेब आंबेडकर आलेत, पण बाबासाहेब आंबेडकरांचे 1-2 ग्रंथ नाहीत, भरपूर ग्रंथ आहेत। 1-2 अंकी संख्या 20 ते 25 ग्रंथ आहेत। ते जास्त एक्झाम ओरिएंटेल पण राहतात। त्याच्यावर हुवेर शुद्राज पडलेला होता, थॉट्स ऑन पाकिस्तान होता, रिडल्स इन हिंदुइझम होता, कास्ट इन इंडिया होता, वेटिंग फॉर विजा होता। म्हणजे आंबेडकरांचे भरपूर आहेत, ते परीक्षेला पडतात। सविस्तर ज्यावेळी समाज सुधारकांचं लेक्चर बघणार आहे त्यावेळी आपण आंबेडकर अजून चांगले बघू। इथं प्रश्न आहे कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कार्ल मार्क्स लिहिला, जर्मन विचारवंत आहेत। भारताचे उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। शेकडो वेळा परीक्षेला पडणारा प्रश्न आहे आणि आयोगाचा फेवरेटच आहे, पण इथं सर्रास सगळ्यांना मार्क मिळून जातो की भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभा या सभागृहाचे बाय डिफॉल्ट अध्यक्ष म्हणूनच नियुक्त होतात। उपराष्ट्रपती या पदासाठी ज्या निवडणुका होतात त्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा, लोकसभा आणि राज्यसभा याचे सदस्य भाग घेतात। ज्यावेळी राष्ट्रपतीची निवडणूक होते त्यावेळी लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेतील निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात। आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये ही 2 सभागृह भाग घेतात, एक आहे लोकसभा आणि एक आहे राज्यसभा। ज्यावेळी उपराष्ट्रपती या व्यक्तीची नेमणूक होते त्यावेळी तो बाय डिफॉल्ट राज्यसभेचा अध्यक्ष बनतो। आणि मग राज्यसभेचा अध्यक्ष ह्याची निवडणूक म्हणजेच उपराष्ट्रपतीची निवडणूक। मग उपराष्ट्रपती हे भारताच्या राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत। राज्यसभेचं कलम आहे कलम नंबर 80, उपराष्ट्रपतीचं कलम आहे कलम नंबर 63, कलम 64 नुसार बाय डिफॉल्ट ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष बनतील। कार्यकाल असतो 5 वर्षाचा। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन। महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कधी झाला? समाज सुधारकांना जास्त वेटेज कुठं द्यायचं? फुले, कर्वे, आगरकर, शाहू, आंबेडकर। आणि त्याच्यानंतर जर पुढे बघितलं तर आगरकरांवर प्रश्न असतो, पंडिता रमाबाईंवर प्रश्न असतो। म्हणजे जे आयोगाला एका ठराविक वेळेपुरते प्रश्न होते, कर्वे, फुले, आगरकर, आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यावर जास्त फोकस दिला जायचा। आणि आता पोलीस भरतीला पण त्यांच्यावरच सहसा जास्त प्रश्न पडतात। तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला हा प्रश्न पडलाय। आता ऑप्शन मध्ये बघताना एप्रिल मध्येच झालाय आणि सगळेच ऑप्शन एप्रिल मधलेच दिलेत। त्याच्यामुळे जे काय वाचन करताय ते एकदम सविस्तर करा आणि एकदम स्ट्रॉंगली करा, जेणेकरून कसेही ऑप्शन आले तर आपलं कन्फ्युजन होणार नाही। मग आता जन्म कधी झाला? तर 11 एप्रिल 1827 पुणे या ठिकाणी। पूर्वजांचं गाव आहे कडगुण।
पूर्वजांचं आडनाव आहे गोरे, पण नंतर आडनावात बदल झालाय आणि ते बनले फुले. पेशव्यानं 35 एकर जमीन भेट म्हणून दिलेली, त्या 35 एकरात फुलांचा व्यवसाय भरला, त्याच्यामुळे आडनाव पडले फुले. अगोदरचं आडनाव होतं गोरे. पूर्वजांचं गाव आहे कडगुण. जन्म झालाय 11 एप्रिल 1827 ला. कुठं? तर पुण्यामध्ये. आता महात्मा ज्योतिराव फुल्यांवर आयोगानं अजून काय प्रश्न विचारलेत बाकीच्या जिल्ह्यांना, तर ते पण सविस्तर बघूया. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जन्म पुण्याला झालाय, ज्योतिबाच्या यात्रे दिवशी झालाय, म्हणून नाव ठेवलंय ज्योतिबा गोविंदराव फुले. आता यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा बघूया. 1848 मध्ये 1 जानेवारीला बुधवार पेठेतल्या भिड्याच्या वाड्यात ज्योतिराव फुलेंनी पहिली शाळा सुरू केली. त्याच्यानंतर 1851 ला फुलेंनी दुसरी शाळा सुरू केली. त्याच्यानंतर 1851 ला 17 सप्टेंबर मध्ये फुल्यांनी तिसरी शाळा सुरू केली. त्याच्यानंतर 1852 ला, हा महत्वाचा प्रश्न आहे, अस्पृश्यांसाठीची पहिली शाळा वेताळ पेठेत सुरू केली. 1852 मध्येच महात्मा ज्योतिराव फुलेंचा मेजर कॅन्डी याच्या हस्ते विश्राम बाग वाड्यात जाहीर सत्कार करण्यात आला, त्यांच्या शिक्षण कार्याची दखल घेऊन. त्याच्यानंतर 1853 मध्ये महारमांग इत्यादी लोकांना विद्या शिकवणारी मंडळी नावाची एक संस्था काढली. त्याच्यानंतर 1855 मध्ये तृतीय रत्न, मगाशी जे बघितलं ते तृतीय रत्न नावाचं पहिलं नाटक लिहिलं. त्याच्यानंतर फुल्या संदर्भात अजून जास्त प्रश्न कुठे आहेत, तर 1863 लय महत्वाचा प्रश्न आहे जो आयोगाला बऱ्याच वेळा विचारला जातो. स्वतःच्या घरात अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कधी केली, तर 1863 मध्ये केली. आणि त्याच्यातच काशीबाई या विधवेचा एक मुलगा ज्याचं नाव होतं यशवंत, त्याला दत्तक घेतला आणि पुढे जाऊन त्याला शिक्षण देऊन त्याला डॉक्टर बनवला. त्याच्यानंतर पुढे फुले संदर्भात 1865 वर प्रश्न आहे. तळेगाव ढमढेरे इथं नाभिकांचा संप घडवून आणला. 1868 ह्याच्यावर प्रश्न आहे. स्वतःच्या राहत्या घरात अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला केला. त्याच्यानंतर पुढे 1873 IMP हित आयोगाचा फेवरेट प्रश्न. 1873च्या 24 सप्टेंबरला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ब्रीदवाक्य होतं सर्व साक्षी जगतपती त्याशी नकोच मध्यस्थी. आणि हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला पडतो की सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली, तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी. कधी केली, तर 1873च्या 24 सप्टेंबरला. त्याच्यानंतर पुढे फुले संदर्भात अजून काय प्रश्न आहेत, तर 1877 व्हिक्टोरिया बालिकाश्रमाची स्थापना. 1877 लाच दीनबंधू सुरू केलं, ज्याचे संपादक होते कृष्णराव भालेकर. याच्यानंतर IMP क्वेश्चन 1888 मध्ये खिताब मिळाला महात्मा. हा महात्मा खिताब कुणी दिला, तर मुंबईच्या जनतेच्या वतीनं राव बहादूर विठ्ठलराव वडेकर यांनी खिताब दिलाय महात्मा. कुठल्या जनतेच्या वतीनं, तर मुंबईच्या जनतेच्या वतीनं. त्याच्यानंतर 1890 मध्ये निधन झालं आणि निधनानंतर ग्रंथ प्रकाशित झाला, तो पण महत्वाचा, ज्याचं नाव आहे सार्वजनिक सत्यधर्म. तो पण परीक्षेला पडतो की सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कुणी लिहिला, तर तो लिहिलाय महात्मा ज्योतिबा फुले, जो त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. हा ग्रंथ लिहित असताना त्यांना पॅरालिसिस झालेला, अंग लुळं पडलेलं, लेफ्ट हँडनं हा नंतर उरलेला लिहून काढलाय. त्याच्यामुळे हा एक्झाम ओरिएंटेड राहतो की सार्वजनिक सत्यधर्म कुणाचा, तर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा. आता इथं अजून फुले संदर्भात काय राहतं जास्त महत्वाचं, तर त्यांची ग्रंथसंपदा. मग त्याच्यात पहिलं तर सांगितलं तृतीय रत्न नाटक होतं, शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांचं कसब आहे, गुलामगिरी आहे, त्याच्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म आहे, खतफोडीचं बंड आहे, अस्पृश्यांची कैफियत आहे. ह्याच्यातलं जास्त महत्वाचं कोणतं, तर अमेरिकन जनतेला अर्पित केलेला ग्रंथ सांगा, तर गुलामगिरी हा ग्रंथ परीक्षेला विचारलेला आहे. म्हणजे हे सगळं कुणा संदर्भात आहे, तर महात्मा ज्योतिबा फुले संदर्भात आहे. महात्मा फुलेंना स्वतःचा मुलगा नव्हता, स्वतःला मूल नव्हतं, त्यामुळं त्यांनी काशीबाई या विधवेचा मुलगा ज्याचं नाव आहे यशवंत त्याला दत्तक घेतलेला. मग प्रश्न मूळ होता की महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला, तर 11 एप्रिल 1827. हे आपण सगळं बघितलं, हे सगळं नोट डाऊन करून ठेवा. जास्त स्पीड होत असेल कदाचित, पण हे सगळेच्या सगळे प्रश्न होण्यासाठी, कमी वेळेत होण्यासाठी या स्पीडची गरज आहे. तुम्हाला पण त्या स्पीडनं चालावं लागेल, त्यावेळीच तुमचा अभ्यास कव्हर होईल येत्या एक्झामसाठी. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827. कुठं? पुणे. नेक्स्ट क्वेश्चन. वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे? काल ज्यावेळी पालघरचा पेपर बघितलेला त्यावेळी आपण क्रांत्या बघितलेल्या, मग वर्गीस कुरियन हे नाव पण क्रांती संदर्भातच येतं. एक काळ असा होता की ग्रामीण भागातला सामान्य शेतकरी फक्त उदरनिर्वाहापुरताच जगायचा, फक्त काम करायचं, त्याच्यातनं उत्पन्न मिळायचं, त्यात जगायचा.
काय घरात 4 रुपये राहत नव्हते, मग ते राहायला कुणामुळे लागले तर या वर्गीस कुरियन यांच्यामुळं. मग ते कसे काय तर वर्गीस कुरियन यांनी धवल क्रांतीचा शोध लावला. आता शोध म्हणण्यापेक्षा उत्क्रांती केली किंवा आपण त्याला क्रांतीही म्हणू शकतो. तर इथं ऑप्शन मध्ये बघा आर्थिक धोरण, हरित क्रांती, धवल क्रांती. तर धवल क्रांतीचा प्रणेता वर्गीस कुरियन. 1971 मध्ये प्रश्न पडतो की आनंद डेअरी प्रोजेक्ट हा कुणाचा होता. तर आनंद डेअरी प्रोजेक्ट हा वर्गीस कुरियनचा आहे. आणि हा कुठं आहे हा पण प्रश्न आहे, तर तो आहे गुजरात या ठिकाणी. मग गुजरातमध्ये आनंद डेअरी प्रोजेक्ट सुरू केला. घरात मी म्हणलं पैसे राहायला लागले, कशामुळं तर त्यावेळी तिथून पुढं लोकांच्या घरी जनावरं तर होती, पण ते दूध घरात खाद्यासाठी वापरलं जायचं. मग त्याच्यातलं ठराविक दूध लोक डेअरीला घालायला लागली आणि घरातल्या महिलांच्या जवळ 4-5 रुपये तिथनं पुढं राहायला लागले. मग हे कोणाला श्रेय जातं तर वर्गीस कुरियन यांना जातं आणि त्यांनाच म्हणलं जातं तर धवल क्रांतीचे प्रणेते. आता इथं क्रांती शब्द आलाय, बाकीच्या पण क्रांत्या डोळ्याखालनं घालवा. मग त्याच्यात पहिली येते हरित क्रांती, अन्नधान्य उत्पादन. जागतिक हरित क्रांतीचे जनक होते नॉर्मन बोरलॉग. भारतीय हरित क्रांतीचे आहेत स्वामीनाथन आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे आहेत वसंतराव नाईक. मग हे तिन्ही पण जनक महत्वाचे. त्याच्यात भारतीय म्हणलं तर स्वामीनाथन हे काल पण सांगितलेलं महत्वाचं. त्याच्या मागचं कारण आहे की स्वामीनाथन यांचं निधन झालेलं आहे, त्याच्यामुळे हरित क्रांतीचे प्रणेते MS स्वामीनाथन. जागतिक हरित क्रांतीचे नॉर्मन बोरलॉग आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे वसंतराव नाईक. इथं धवल क्रांती विचारलेलं तर वर्गीस कुरियन. त्याच्यानंतर पुढची येते अमृत क्रांती, नद्या जोड प्रकल्प. त्याच्यानंतर येते सुवर्ण क्रांती, फलोत्पादन. त्याच्यानंतर येते पीत क्रांती, तेलबिया उत्पादन. त्याच्यानंतर येते रजत क्रांती, अंडी उत्पादन. त्याच्यानंतर गोल क्रांती, बटाटा उत्पादन. त्याच्यानंतर कृष्ण क्रांती, पेट्रोलियम पदार्थ. मग ह्या सगळ्याच्या सगळ्या क्रांत्या एक्झाम ओरिएंटेड महत्वाच्या. मग ज्या महत्वाच्या त्याच नोट डाऊन करून ठेवा, परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाच्या राहतील. चला नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत. गृहमंत्री कोण आहेत. आता मंत्रालय, मंत्रिमंडळ हे 100% तुमचं एक्झाम आली की पाठच पाहिजे. अगोदर पाठ करू नका. आपल्याला काय कळना झालंय की किती वेळा पद बदलली जाते ती, किती वेळा मंत्री बदलतात ते. त्याच्यामुळे एक्झाम आली की तिथनं पुढे एक 15 दिवस शेवटचे चालू घडामोडीला द्या. 15 दिवसाच्या अगोदर सगळा GK क्लिअर करून ठेवा. मग त्या 15 दिवसात काय बदलत नाही, लगेच तोंडावर शेवटला. तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री त्यावेळी होते. आज कोण आहेत तर आपण सगळे ओरडतोय की भरती काढा भरती काढा, आणि ते काढणं पण गरजेचं. तर गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. हे सध्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. मंत्रिमंडळावर नंतर व्हिडिओ बघूया, त्यावेळी आपण सविस्तर सगळे मंत्रिमंडळ एक्झाम आली की तोंडावर आपण 100% बघू. तर आत्ताचे आहेत देवेंद्र फडणवीस. नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो. कालच्या पण व्हिडिओमध्ये एक दिनविशेषवर प्रश्न होता, आज पण दिनविशेषवर प्रश्न आहे. दिनविशेष रोजचे रोज 12 दिवसात 12 महिन्याचे पाठ होऊन जातील. रोज 1 महिना फक्त घ्या. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर तो आहे 5 जूनला. 5 जून आहे जागतिक पर्यावरण दिन आणि 21 जून आहे योग दिन. हा योग दिवस पण परीक्षेला विचारतात. तर तो 21 जून आहे योग दिवस आणि 5 जून आहे पर्यावरण दिवस. पर्यावरणावर अजून प्रश्न आहे. 1986 पर्यावरण संवर्धन अधिनियम कधी साजरा केला जातो किंवा कधीपासून पाळला जातो. तर पर्यावरण संवर्धन अधिनियम कधीचा तर 1986चा. आणि 1986लाच अजून प्रश्न आहे तर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस कधी आहे तर 1986लाच आहे. सॉरी, राष्ट्रीय ग्राहक कायदा असेल किंवा पर्यावरण संवर्धन अधिनियम आहे, तसाच राष्ट्रीय ग्राहक संवर्धन अधिनियम आहे. तर तो कधीचा आहे तर 1986चा आहे. आणि पर्यावरण संवर्धन अधिनियम पण कधीचा आहे 1986चा आहे. हे अधिनियम सुद्धा परीक्षेला पडतात. आता अधिनियम आपण तसा प्रश्न आला की त्या रिलेटेड पुढे जाऊ. पण जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला तर 5 जूनला. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत. मी काल पण सांगितलेलं, आज परत एका जिल्ह्याला प्रश्न पडला की न्यायाधीशांवर न्यायमंडळावर प्रश्न पडतोच. मग न्यायमंडळ म्हणलं की 124वा कलम आहे सर्वोच्च न्यायालयाचा. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे 26 जानेवारी 1950ला. 26 जानेवारी 1950 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. पहिले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण तर हरिलाल कानिया.
हरिलाल कानिया हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश. पहिली महिला कोण? तर फातिमा बीबी. पहिली महिला न्यायाधीश होती फातिमा बीबी, ज्यांचा कार्यकाल होता 1989 to 1992, ज्यांचं आता वयाच्या 96व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्याच्यामुळे हे पण महत्वाचं. हे होते पहिले, ही होती पहिली महिला. न्यायालयाचे न्यायाधीश किती आहेत? तर 33 + 1 असे 34. मग हा 33 काय न्यायाधीश आणि एक कोण? सरन्यायाधीश, ज्याची निवड करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला राहतो. निकष आहे उच्च न्यायालयात कमीत कमी 10 वर्ष वकिली किंवा 5 वर्ष न्यायदानाचं काम केलेलं असावं. राष्ट्रपतीच्या मते निष्णात कायदेपंडित असावा. तर भारताचे सध्याचे विचारले आता प्रश्नानं, तर ऑप्शन बी किती भारी दिलेत बघा. YV चंद्रचूड, राजेश पाटील धर्माधिकारी आणि DY चंद्रचूड. धनंजय यशवंत चंद्रचूड, DY बघा, DY आणि इकडं चंद्रचूड. ऑप्शन मध्ये DY चंद्रचूड. YV पहिलाच दिलाय. DY चंद्रचूड. ज्या पोरानं अति घाई केली सिली मिस्टेकला फसले दिया. आणि माझ्याच अकॅडमीची अशी पोर आहे की सेम स्कोर आलाय. मेरिट लागले 122, 124 आणि स्कोर सुद्धा 124च आहे आणि जॉईंट नाही ती. का? तर वयामुळे राहिले ती. म्हणून सांगतोय की कुठलाच प्रश्न लाईटली घेऊ नका. प्रत्येक प्रश्नाला सेम वेटेज आहे. आयुष्यभराची भाकरी आहे. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण? तर मुख्य न्यायाधीश आहेत DY चंद्रचूड. कितवे आहेत? 50वे आहेत. न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं? सांगितलं आत्ताच, राष्ट्रपती करतो. राष्ट्रपतीच न्यायाधीशाला शपथ देतो. न्यायाधीशांची संख्या 33 + 1. आता हा प्रश्न गुगली प्रश्न आहे. आणि का? तर सर्वोच्च न्यायालयाचे सगळ्यात जास्त काळ न्यायाधीश आहेत ह्या धनंजय यशवंत चंद्रचूडचे वडील यशवंत चंद्रचूड. बाप तैसा बेटा आणि कुंभार तैसा लोटा. म्हणजे बाप सगळ्यात जास्त काळ सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होता आणि आता त्याच्यानंतर पोरग सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आहे. आणि आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की हे दोन्ही महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग मधले आहेत. SRPला प्रश्न होता की त्यांचं मूळ ठिकाण सांगा किंवा मूळ राज्य सांगा, तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग मधले हे दोघं पण आहेत. तर प्रश्न होता भारताच्या सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? ज्यांना टोपण नाव आहे जेम्स बॉन्ड. जेम्स बॉन्ड या टोपण नावानं ओळखलं जातं. ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. मग त्यांचं नाव काय आहे? तर अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत पंकज कुमार सिंह. आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जेम्स बॉन्ड का? 1971च्या युद्धांचा समावेश आहे. 1999च्या कारगिलच्या युद्धांचा समावेश आहे. कार्यकाल संपलेला असून सुद्धा यांचा कार्यकाल वाढवून घेतलाय आणि त्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून ठेवलंय. अशी लोक भारतात आहेत. हे आपलं महत्भाग्य म्हणून आपण सेफली जगतोय. मग भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण? तर अजित डोवाल, ज्यांचं टोपण नाव काय? तर जेम्स बॉन्ड या नावाने त्यांना ओळखतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? कर्मवीर भाऊराव पाटील. आता सगळ्यांना माहिती आहे रयत शिक्षण संस्था, स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. 1919ला कराडच्या काले या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. मग या रयत शिक्षण संस्थेची स्थापना कुणी केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या व्यक्तीचं आयुष्य एवढं खडतर होतं की सुरुवातीला स्ट्रगलिंगचा टाइम ज्यावेळी होता त्यावेळी सेल्समनचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलंय. एक शिक्षण संस्था स्थापन झाली, रयत शिक्षण संस्था. 1919ला कराडच्या कालेला. मुख्यालय आहे सातारमध्ये. मुख्यालय हिचं सातारला रयत शिक्षण संस्थेचं. ज्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटलांना या रयत शिक्षण संस्थेसाठी निधी जमा करण्यासाठी बाहेर जावं लागलं, त्यावेळी या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना खायचे वांदे झालेले. त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पत्नीनं स्वतःचं मंगळसूत्र विकलंय आणि त्या मुलांना अन्न दिलेलं आहे. मग एक टाइम होता असा की ही शिक्षण संस्था खूप खडतर प्रवास करत होती. आणि त्याच्यानंतर आज टाइम असा आहे की रयत शिक्षण संस्थेतल्या शिपायाला सुद्धा 40-40 हजार रुपये पगार आहे. ज्यावेळी कर्मवीर भाऊरावांची डेथ झाली त्यावेळी त्यांची इंजिनिअरिंग कॉलेजेस 46 होती. रयत शिक्षण संस्थेच्या शाखा जवळजवळ 400च्या पुढे गेलेल्या. एवढं मोठा हा वटवृक्ष निर्माण झाला. गिव्ह मी सम वेस्ट लँड, आय विल बी टर्न इन टू बेस्ट लँड.
असं कर्मवीर भाऊराव नेहमी म्हणायचे की मला एक अशी जमीन द्या जी बंजर आहे, त्याचा मी स्वर्ग करून दाखवेन. आणि आपण जे शिकतोय ते सगळं शिकतोय महात्मा ज्योतिराव फुले ह्या समाजसुधारकांमुळेच. मग त्याच्यात कर्मवीर भाऊराव पाटलांचं विशेष श्रेय जातं. तर प्रश्न होता कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षण संस्था सांगा. तर रयत शिक्षण संस्था 1919 कराडचं काले, आणि मुख्यालय आज कुठं आहे तर सातारला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा आहे, नरनाळा आहे, आरनाळा आहे, असे 3 पक्षी अभयारण्य आहेत. ते 3 अभयारण्य आहेत, सॉरी. मग इथं प्रश्न काय आहे? कर्नाळा. मग हे कर्नाळा कुठं आहे तर रायगडमध्ये आहे. ही पक्षी अभयारण्य व्याघ्र प्रकल्प याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बघूया. आता प्रश्न होता कर्नाळा पक्षी अभयारण्याचा कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते रायगडमध्ये आहे. संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय? संतांची पूर्ण नावं पाठ करा, त्यांची समाधी स्थळ पाठ करा. संतांची पूर्ण नाव म्हणतोय, मग नामदेवांचं नाव काय आहे, तुकडोजी महाराजांचं नाव काय आहे, त्याच्यानंतर मग गाडगे बाबांचं नाव काय आहे, ह्यांची नावं पण विचारतात, समाधी स्थळ पण विचारतात. काही विद्यापीठांना पण ह्यांची नाव आहे, ती विद्यापीठं कुठं आहेत ते पण परीक्षेला विचारलं जातं. तर संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय? माणिकराव बंडोजी, डेंबूजी बंडोजी, डेंबूजी झिंगारजी जानोलकर, डेंबूजी झिंगारजी जानोलकर हे त्यांचं मूळ नाव होतं गाडगे बाबांचं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बँकिंग, इकॉनॉमिक्स, पोलीस भरतीला जास्त विचारला जात नाही, पण ह्याच्यात एक ठराविक आहे, पंचवार्षिक योजना, 5 year प्लॅन, त्याच्यानंतर बँका, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स मधल्या जागतिक संघटना, आणि थोडासा मग त्याच्यात काय येतं तर मिश्र अर्थव्यवस्था आहे का, साम्यवादी आहे का, भांडवलशाही आहे का. मग ह्याच्यावर प्रश्न येतात. सनराईज व्यवसाय काय व्यवसाय सांगतोय, मग तो वाहन क्षेत्रासंदर्भातला आहे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कधी झालं? 1991ला झालं. एक इकॉनॉमिकच्या क्वेश्चनचा ठराविक टप्पा आहे, तेवढाच टप्पा क्रॉस करायचे. एकनाथ पाटलांच्या पुस्तकात सविस्तर दिले. मी पुस्तकाचं पब्लिश करत नाही, मी सांगतोय पुस्तकाला पर्यायच नाही पोलीस भरतीवाल्या पोरांना, ते नीट वाचलंच पाहिजे. मग आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? हिल्टन यंग नावाची समिती होती. या हिल्टन यंग समितीने रिपोर्ट दिला आणि 1 एप्रिल 1935 मध्ये आरबीआयची स्थापना झाली, जिचं मुख्यालय कुठं आहे बऱ्याच वेळा विचारलंय, तर तिचं मुख्यालय आहे मुंबईला. आरबीआय काम काय करतं? रेपो दर फिक्स करतं, रिव्हर्स रेपो दर सांगतं, बँक दर सांगतं, बँक रुपये मनोऱ्याचं शिखर आहे, सगळ्या बँकांवर नियंत्रण ठेवती. ती बँक कोणती तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय. या आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935ला. नॅशनलायझेशन झालंय 1 जानेवारी 1949ला. नॅशनलायझेशन झालं त्यावेळी आरबीआयचे गव्हर्नर कोण होते? सी.डी. देशमुख, चिंतामणराव देशमुख होते. पहिले होते एसबॉर्न स्मिथ. आरबीआयचे पहिले गव्हर्नर सांगा? एसबॉर्न स्मिथ. पहिले भारतीय सांगा? सी.डी. देशमुख. सध्याचे सांगा? शक्तिकांत दास. कितवे? 25वे. सध्याचे 25वे आहेत शक्तिकांत दास. आरबीआयचा सगळ्यात जास्त काळ बेनेगल रामराव, सगळ्यात कमी काळ अमिताभ घोष. आरबीआयला डेप्युटी गव्हर्नर किती? 4 असतात. आणि आरबीआयचं मुख्यालय कुठं आहे तर मुंबईला. आणि समिती कुठली तर हिल्टन यंग. स्थापना कधी? 1 एप्रिल 1935. नॅशनलायझेशन 1 जानेवारी 1949. काही जिल्ह्याला स्थापना विचारली, काही जिल्ह्याला रेपो दरवर प्रश्न आलाय की रेपो दर कोण जाहीर करतं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो दर फिक्स करते. मग हे प्रश्न जास्त महत्वाचे. बँक शब्द आलाय तर बाकीच्या ओझरत्या बँका बघू ज्या जास्त महत्वाच्या आहेत. त्याच्यात पहिल्यांदा येते 1921ची इम्पिरियल बँक. त्याच्यानंतर 1935 इम्पिरियल बँक झाली. 1935ला आता बघितली ही आरबीआय तर आहेच, पण ह्याच्या बरोबर आहे महाराष्ट्र बँक. या महाराष्ट्र बँकेची स्थापना 1935ला, जिचं मुख्यालय आहे पुण्याला. याच्यानंतर पुढची बँक आहे 1955, भारतातली सगळ्यात मोठी बिझनेस बँक एसबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया. हिथंच 1955ला महत्वाची बँक आहे आयसीआयसीआय. याच्यानंतर 1982ला आहे नाभार्ड बँक. याच्यानंतर 1982लाच आहे एक्झिम बँक, ज्याला आयात निर्यात बँक म्हटलं जातं. त्याच्यानंतर 1988ला आहे नॅशनल हाऊसिंग बँक NHB. याच्यानंतर अजून महत्वाची बँक कोणती तर 1964ला बँक आहे IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर अजून बँक ह्याच्यात महत्वाची कोणती राहते तर एक आहे वर्ल्ड बँक.
त्याच्या मुख्यालय आहे वॉशिंग्टनला, आणि एक आहे ADB बँक, आशियाई डेव्हलपमेंट बँक, जिची स्थापना 1966 ची, मुख्यालय आहे मनिला, आणि मनिला येतं फिलिपाईन्समध्ये. बँका या सगळ्या महत्वाच्या. अजून इथं जास्त बँकेवर काय प्रश्न पडतो तर 1969 ला इंदिरा गांधींनी किती बँकांचं नॅशनलायझेशन केलं तर ते आहे 14 बँकांचं नॅशनलायझेशन. आणि 1980 ला इंदिरा गांधींनी किती बँकांचं नॅशनलायझेशन केलं तर ते आहे 6 बँकांचं राष्ट्रीयकरण. इथं प्रश्न महत्वाचे आहेत. एकच बँक विचारलेली, मी सुरुवातीला म्हणलेलं प्रश्न 25 आहेत, त्याच्यावर 100 प्रश्न तयार होतील. फक्त सविस्तर व्यवस्थित बघा, सगळ्याच्या सगळं महत्वाचं आहे. आता ह्याच्यात अजून महत्वाचं काय तर समित्या. मग RBI बँकेला होती हिल्टन यंग, मग SBI बँकेला समिती होती गोरवाला समिती, आणि नाबार्ड बँकेसाठी समिती आहे शिवरामन, ही शिवरामन समिती. मग या 3 समित्या जास्त महत्वाच्या, त्या व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याच्यावर पण प्रश्न पडतो. पेपरला मागच्या भरतीला प्रश्न होता की नाबार्ड बँक काम काय करतं तर राज्य सहकारी बँक. कुठल्या बँकेला म्हणायचं नाबार्ड, जिची इस्टॅब्लिशमेंट इथं दिले 1982 ला झाली आहे. मग मूळ प्रश्न होता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली तर 1 एप्रिल 1935. इथं ऑप्शन आहे 4 नंबरचा. नेक्स्ट क्वेश्चन, स्कर्वी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? जीवनसत्वांचा शोध लावलाय फुंकनं. आता ह्याच्यात जीवनसत्व कोणती तर अ, ड, ई, के आणि ब आणि क. ब चे कॉम्प्लेक्स 8 आहेत आणि मग बाकी राहतो तो क. हे अ, ड, ई, के जे आहेत ते मेदात द्रवणीय आहेत, म्हणजे रोज घ्यायची गरज नाही, फॅट्स मध्ये असतात. आणि ब आणि क हे पाण्यात द्रवणीय आहेत, जे रोज घ्यायची गरज आहे पाण्यात, म्हणजे ते घामावाटे वगैरे जाऊ शकतात. मग अ, ड, ई, के वर पण प्रश्न होता की मेदात द्रवणीय सांगा, पाण्यातले सांगा, तर ब आणि क. प्रश्न होता स्कर्वी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी. पहिला अ आहे, या अ च्या अभावी होतो रातांदळेपणा. त्याच्यानंतर ब आहे, ब च्या अभावी होतो बेरी. त्याच्यानंतर क आहे, तर क च्या अभावी होतो मूळ प्रश्नाचं उत्तर स्कर्वी. आणि ड आहे, तर ड च्या अभावी होतो मूढदूस. आणि मोठ्यांना होते अस्थिमृदुता आणि लहान बाळांना होतो मूढदूस. हे खाण्यातनं न मिळता हे मिळतं सूर्यकिरणातनं, पहाटेच्या सूर्यकिरणातनं मिळणारं जीवनसत्व सांगा, तर डी विटॅमिन्स. आणि मूळ प्रश्न स्कर्वी हा विकार, तर स्कर्वीचं उत्तर आहे क, म्हणजे हिरड्यातनं रक्तस्राव वगैरे होणे, तर ते आहे क जीवनसत्व. फुंकनं शोध लावलाय. अ, ड, ई, के मेदात द्रवणीय, ब आणि क पाण्यात द्रवणीय. मग हे पण बाकीचे महत्वाचे आहेत जीवनसत्वावरचे प्रश्न. समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? आता समुद्रात ज्यावेळी मोठी जहाजं चालतात त्यावेळी समुद्रात बुडलेले जे पर्वत आहेत, जी पठारं आहेत, जे हिमनग आहेत, ते त्या वरच्या बोटीला कळावं ह्याच्यासाठी कशा ना कशाचा तरी शोध असणारच आहे. मग ती समुद्राची खोली फक्त खोली मोजून काय तिथं काय शेती करायला जायची, ती समुद्राची खोली मोजायची कशाला तर ती धडकून आहे म्हणून. मग वर्णलेखन तंत्रज्ञान सोनार हे सगळ्यांना माहीत असणार आहे. सोनार तंत्रज्ञान ही कन्सेप्ट आहे ती समुद्राची खोली मोजण्यासाठी. आता इथं बाकीची पण परिमाणे विचारली जातात. मग ती परिमाणं कोणती तर बॅरोमीटर हवेचा दाब, त्याच्यानंतर लॅक्टोमीटर मध्ये दुधाची शुद्धता, त्याच्यानंतर डेसिबल मध्ये आवाजाची तीव्रता, त्याच्यानंतर सिस्मोग्राफ मध्ये भूकंपाच्या लहरी, त्याच्यानंतर अजून काय तर बघा फॅदम समुद्राची खोली म्हणलं जातं, नॉटिकल मैल जहाजातील अंतर म्हणलं जातं, मॅक म्हणलं की विमानाचा वेग मोजला जातो. मग हे सगळ्याच्या सगळं परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचं आहे. आणि परिमाणावर आयोगाचा फेवरेट प्रश्न कुठला आहे तर ताऱ्यातील अंतर मोजण्याचं एकक सांगा, तर त्याला म्हणायचं प्रकाश वर्ष. ताऱ्यातील अंतर मोजण्याचं एकक काय आहे प्रकाश वर्ष. मग हे पण महत्वाचं आहे. मूळ प्रश्न होता समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात तर सोनार तंत्रज्ञान वापरतात. खोटं बोलतंय हे ओळखण्यासाठी पॉलिग्राफ वापरतात. पॉलिग्राफ. लॅक्टोमीटर आहे दुधाची शुद्धता. नेक्स्ट क्वेश्चन, दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केलं? 1832 ला पहिलंच आहे हे दर्पण, हे वृत्तपत्र आहे आणि हे मुंबईला कोणी सुरू केलं प्रश्न आहे तर 6 जानेवारी 1812 बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म झालाय पोंबर्लेला. हे पोंबर्ले ठिकाणी तर रत्नागिरीमध्ये. आणि 6 जानेवारी 1812 ला जन्म झालाय आणि 1832 मध्ये त्यांनी सुरू केले दर्पण.
म्हणून त्यांना दर्पणकार सुद्धा म्हणलं जातं. 1840 मध्ये त्यांनीच सुरू केले दिग्दर्शन. हे दर्पण बंद पडलं आणि दिग्दर्शन सुरू झालं. मग हे दर्पण कुणाचं, तर इथं लिहिलंय बघा मी आता, बाळशास्त्री जांभेकर. मग इथं ऑप्शन मध्ये आहे का, हे काय आहे, बाळशास्त्री जांभेकर. मग दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांना म्हणलं जातं. हा प्रश्न महत्वाचा आहे, परीक्षेला बऱ्याच वेळा पडतो. पहिला छापखाना भारतात आणलाय पोर्तुगीजांनी. पहिले पोर्तुगीज आलेले, वास्को द गामा नावाचा माणूस आलेला 1498 मध्ये. केरळमधल्या कालिकतला तो आलेला आणि झामोरिन राजाने त्याचं स्वागत केलेलं. ते इतिहासात सविस्तर बघू. आता दर्पण हे कुणी सुरू केलं, तर बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं. 1840 ला काय सुरू केलं, दिग्दर्शन सुरू केलं. वृत्तपत्र म्हणलं की संवाद कौमुदी पडतो, राजाराम मोहन रॉयचा आहे. मीरतुल अखबार पडतं, राजाराम मोहन रॉयचा आहे. मराठा केसरी पडतं, लोकमान्य टिळकांचं आहे. मगाशी बघितलेलं दीनबंधू होतं. मूळ मालक आहेत महात्मा ज्योतिराव फुले, संपादक आहेत कृष्णराव भालेकर. तो पण प्रश्न पडतो. इथं दर्पणकार कोण, तर बाळशास्त्री जांभेकर. नेक्स्ट क्वेश्चन, कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कोठे झालेला आहे. पंचगंगा कोल्हापूरला आहे. कोल्हापूर पंचगंगेच्या काठी असणारा शहर सांगा. मग हे नरसोबाची वाडी कोल्हापूरमध्येच येतं. मग कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कुठं, तर नरसोबाची वाडी या ठिकाणी. साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे, जुळ्या. जुळ्या किल्ल्यांचा जिल्हा सांगा. जुळ्या किल्ल्यांचा जिल्हा साल्हेर, मुल्हेर, अलंग, कुलंग, अंकाई, टंकाई हे जिल्हे कुठे आहेत, तर जिल्हे आहेत सांगलीला. सॉरी, हे किल्ले कुठे आहेत, तर ते आहेत सांगलीला. आणि प्रश्न होता साल्हेर किल्ल्याचा. 1567 मीटर. मागच्या वर्षी पेपरला प्रश्न पडलेला सगळ्यात उंचीवरचा किल्ला सांगा, तर तो आहे साल्हेर. आणि यंदा पडलाय कुठल्या जिल्ह्यात आहे, तर तो आहे नाशिकमध्ये. नाशिकला अजून एक प्रश्न पडतो की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तीर्थक्षेत्र कुठं आहेत, तर नाशिकला. अजून नाशिकवर प्रश्न आहे की महाराष्ट्रात कुंभमेळा भरतो, तो कुंभमेळा कुठं भरतो, तर तो भरतो नाशिकला. अजून एका जिल्ह्याला प्रश्न पडलाय की आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना झाली 1998 ला, ते आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठं आहे, तर ते पण आहे नाशिकला. मग साल्हेर किल्ला कुठे येतो, नाशिकमध्ये येतो. जंजिरा येतो रायगडला. राजगड येतो पुण्यात. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये, विजयदुर्ग सिंधुदुर्गमध्ये, पदमदुर्ग रायगडमध्ये, रायगड रायगडमध्ये, सज्जनगड साताऱ्यामध्ये, मकरंदगड साताऱ्यामध्ये. मग हे परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत. आणि आता पिक्चर आलेला पावनखिंड, त्याच्यामुळं पन्हाळा आणि विशाळगड हे कुठं आहेत, तर ते दोन्ही पण कोल्हापूरमध्ये आहेत. मग प्रश्न मूळ साल्हेर कुठं, तर नाशिकमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब या विकारात शरीरातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित राहत नाही. मग आपण जाहिरातीमध्ये रोज एकदा बघत असतोय, रोज डेली कोणतरी गोड खात असतं, त्याची बायको येते, नको खाऊ बाबा. मग ती बायको येणार आणि सांगणार, मग काय होणार आहे, त्याला मधुमेह होणार आहे. मग मधुमेह काय आहे, तर महत्वाचा प्रश्न आहे, हा रोग संसर्गजन्य आहे का, नाही होत संसर्गजन्य. मग हा रोग कसला आहे, तर अनुवांशिक आहे का, हो आहे. मधुमेह अनुवांशिक आहे. मग काय, तर जास्त साखरेचं प्रमाण अनियंत्रित, तर त्याला डायबिटीस होणार आहे. फ्लोमिंगो अभयारण्य कुठं आहे, तेरेखोल खाडी, ठाणे खाडी, भरतपूर, काना. आता हा प्रश्न मात्र म्हणू शकतो आपण की मार्क, याचा मार्क मेरिट ठरवणार. कारण बाकीचे प्रश्न बघा सरासरी 6-8 महिन्याचा अभ्यास या पोराला सुटतात, पण ठराविक प्रश्न असतात की ज्याची काठीण्य पातळी थोडीशी डीपमध्ये जाते. तर फ्लोमिंगो अभयारण्य कुठं, तर ठाणे खाडी या ठिकाणी ते फ्लोमिंगो अभयारण्य आहे. ठाणे खाडीला अजून काय, तर प्रश्न बनतो बघा की रामसर स्थळाचा दर्जा असणारी महाराष्ट्रातली ठिकाणं सांगा, तर ती 3 आहे. ती त्यातलं एक आहे लोणारचं सरोवर, ते येतं बुलढाण्यात. त्याच्यानंतर आहे नंदुर मधमेश्वर, ते येतं नाशिकमध्ये. आणि मग एक आहे ठाण्याची खाडी. मग हे ठाणे खाडी ही कसली महाराष्ट्रातली आहे, ती रामसर. रामसर स्थळे सांगा, तर महाराष्ट्रात आहे 3, ते तिन्हीच्या तिन्ही महत्वाची. आणि त्यात ठाणे खाडी येतं. आणि मग प्रश्न होता फ्लोमिंगो अभयारण्याचा. हे फ्लोमिंगो अभयारण्य कुठं, तर ठाणे खाडी. आणि भारतात रामसर स्थळ किती, तर 75 आहे ती. हे पण चांगलं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत. पोलीस महासंचालक या पदावर महिला आहे, जिचं नाव आहे रश्मी शुक्ला. या रश्मी शुक्ला पहिल्याच महिला येते, त्याच्यामुळे महत्वाच्या. पंचम बाला ही पहिली महिला कॉन्स्टेबल आहे, 1955 मध्ये नेमणूक झालेली. आणि हे विवेक फणसाळकर जे आहेत ते आहेत मुंबईचे सध्याचे आयुक्त. हे महत्वाचं लक्षात ठेवा. आणि MPSC चे अध्यक्ष कोण आहेत, तर ते आहेत रजनीश शेठ, आत्ता ऑन दी स्पॉट. नेक्स्ट क्वेश्चन,
भारतीय राज्यघटनेचे कलम टिंब अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? आजपर्यंत भारतावर तशी वेळ आलेली नाही, आर्थिक आणीबाणी एकदाही लागू झालेली नाही, पण प्रश्न पडतोय तर कलम नंबर आहे 360, जो ऑप्शन नंबर आहे 3. 360चं कलम सांगतं की आर्थिक आणीबाणी लागू करा. आणीबाणी ही कन्सेप्ट घेतली आहे जर्मनीतील वायमार प्रजासत्ताकडनं. आणीबाण्या किती प्रकारच्या तर 3. त्यात पहिली आहे कलम 352, दुसरी 356 आणि तिसरी 360. अशा 3 आणीबाण्या आहेत. त्या 352ची राष्ट्रीय आणीबाणी, 356ची आहे घटनात्मक आणीबाणी आणि 360ची आहे आर्थिक आणीबाणी. या आणीबाण्या 352ची लागू झाली आहे 3 वेळा. पहिल्यांदा लागू झाले 1962, पुन्हा 1971, पुन्हा 1975. कलम 356ची शेकडो वेळा लागू झाली. महाराष्ट्रात 3 वेळा. पहिल्यांदा लागू झाली 1980ला, नंतर लागू झाली 2014ला, नंतर लागू झाली 2019ला. आणि आता 360ची आर्थिक तर एकदाही लागू झालेली नाही. कलमांवर प्रश्न आहे. कलम जवळजवळ सुरुवातीला 395 आज 468 आहे. ती सगळी महत्वाची नाहीत. तुम्ही फक्त 68 पाठ करा. कोणती पाठ करायची आहेत आपण राज्यघटनेच्या लेक्चरवर सविस्तर बघू. आता भारतीय घटनेचे कलम विचारलेलं की ज्यानुसार आर्थिक आणीबाणी लागू होते तर ते कलम आहे 360. भारतीय राज्यघटनेप्रमाणे कोणता विषय राज्य सूचीमध्ये येत नाही? सूच्या हा पण महत्वाचा आहे. परिशिष्ट क्रमांक 7 मध्ये येतं सूच्या हा विषय. एकूण 3 प्रकारचे आहेत: केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. सूच्या एकूण किती तर 3: केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. मग हितविषय येतात 98, हितविषय येतात 59, हितविषय येतात 52. मग आता प्रश्नानं काय म्हणलंय बघा, भारतीय राज्यघटनेप्रमाणे कोणता विषय राज्य सूची म्हणजे राज्यातले कायदे राज्य सूचीमध्ये येत नाही? पोलीस येणारच आहे, शेती येणारच आहे, आरोग्य येणारच आहे. मग राहिला परराष्ट्र व्यवहार. मग परराष्ट्र व्यवहार म्हणा, संरक्षण म्हणा, बँका म्हणा, हे विषय जातात कुठं तर हे जातात केंद्र सूचीमध्ये, जिथं कायदे करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला आहे. राज्य सूचीमध्ये राज्य सरकारला आहे आणि समवर्ती सूचीमध्ये केंद्र पण करू शकतं, राज्य पण करू शकतं. पण जर समवर्ती सूचीमध्ये केंद्रानं कायदा केला असेल तर तो कायदा बदलून राज्य कायदा बनवू शकत नाही. मग इथं केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा 3 सूच्या परीक्षेला पडतात. मग इथं भारतीय राज्यघटनेप्रमाणे कोणता विषय राज्य सूचीमध्ये येत नाही तर तो आहे परराष्ट्र व्यवहार. नेक्स्ट क्वेश्चन, रक्तदाब मोजण्याचे उपकरण कोणते आहे सांगा? विज्ञानावर प्रश्न 4-5 तरी राहतात, विज्ञानावर लक्ष द्या. मग आता ॲनिमोमीटर, स्पायरोमीटर, प्रेशर मीटर का स्पिग्मोमॅनोमीटर? तर स्पिग्मोमॅनोमीटर हा रक्तदाब मोजण्याचं उपकरण आहे. रक्तदाब म्हणलं 120 ते 80 हा सामान्य माणसाचा रक्तदाब आहे. त्याच्यानंतर 140 ते 100 हा उच्च रक्तदाब आहे. आणि त्याच्यानंतर मग जो 60 पेक्षा रिवर्स येतो 60च्या खाली तो आहे कमी रक्तदाब. मग इथं उच्च रक्तदाब आणि सामान्य लक्षात ठेवा हा प्रश्न असतो 120 ते 80चा. तर रक्तदाब मोजण्याचं उपकरण स्पिग्मोमॅनोमीटर हे आहे. पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद टिंब दर्जाचे आहे. आता पोलीस आयुक्त हे पद आहे, आयुक्त म्हणलंय नुसतं, मी आयुक्त म्हणतोय, प्रश्नानं काय म्हणले आपण बघूयाच. पोलीस आयुक्त हे पद कशाच्या समकक्ष आहे तर महासंचालक, महासंचालकाच्या समकक्ष आहे. पण तो आयुक्त कुठला पाहिजे तर मुंबईचा पाहिजे. प्रश्नानं आता काय म्हणलंय बघा, पोलीस आयुक्त नवी मुंबई म्हणलंय. नवी मुंबई हे पद कोणत्या दर्जाचे आहे तर ते आहे अप्पर पोलीस महासंचालक. या अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचं हे पद आहे. मग हे होते एकूण किती प्रश्न तर 25 प्रश्न. ह्याच्यात अजून एक प्रश्न होता की प्लासीची लढाई कोणाकोणाच्यात झाली किंवा कधी झाली तर प्लासीची लढाई झाली आहे 23 जून 1757 मध्ये सिराजुद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह मध्ये. तो एक प्रश्न होता, ते अनावधानानं टाईप करताना राहिलाय. मग सगळेच्या सगळे प्रश्न महत्वाचे आहेत. व्हिडिओ लेंदी होतोय, मोठा होतोय म्हणून दुर्लक्ष करू नका. ह्याच्यात सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे एखादं गाणं बघण्यापेक्षा हे बघा, कारण तेच उद्याची भाकरी देणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा की उद्या कोणता व्हिडिओ हवा आहे. मग त्याच्यावर मी पण अभ्यास करेन आणि मग तो अपलोड दुसऱ्या दिवशी होईल. आवडला तर लाईक करा. थँक्यू.